मीटर मिश्र रिले शर्यत पहिल्यांदाच आयोजित केली जाणार आहे। बीड जिल्ह्यात गारपीट आणि अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश पर्यावरण आणि पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी जिल्हा प्रशासनाला दिले। पंकजा मुंडे यांनी प्रशासनाकडून नुकसानाबाबतची सर्व माहिती मागवली। गेले 2 दिवस झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे। बीड, वडवणी, आष्टीसह अन्य तालुक्यातही कमी अधिक प्रमाणात याचा फटका बसला आहे। आंबा, टरबूज, मोसंबी या फळबागांचं तर गहू, हरभरा, ज्वारी, कांदा पिकांचंही नुकसान झालं आहे। धुळे जिल्ह्यात शिरपूर, साक्री, शिंदखेडा तसंच धुळे तालुक्यातील पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे। कांदा, गहू, ज्वारी, बाजरी, हरभरा आणि मका या पिकांना सर्वाधिक फटका बसला आहे। पालकमंत्री जयकुमार रावल यांनी झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत। आम्हाला निदर्शनास येत आहे की मका, गहू, ज्वारी तसेच फळपिकांमध्ये शेवगा, लिंबू, बोर अशा फळपिकांचा समावेश दिसून येतो आहे। तरी आम्ही आज लवकरात लवकर म्हणजे 12 वाजेपर्यंत नुकसानीची नजरअंदाजित आकडेवारी वरिष्ठांना सादर करणार आहोत। त्यानुसार वरिष्ठांनी यानंतरची जी काही मार्गदर्शक सूचनेमध्ये नमूद केल्यानुसार जे काही आदेशित करतील त्यानुसार आम्ही नक्कीच कारवाई करू। राज्यात आजही काही जिल्ह्यांमध्ये वादळी